आगामी चुनाव की पृष्ठभूमि पर नासिक में राजनीतिक माहौल काफी गर्मा गया है। भाजपा नेता और मंत्री गिरीश महाजन ने पत्रकारों से बातचीत करते हुए महाविकास आघाड़ी पर निशाना साधा। गिरीश महाजन ने कहा, महाविकास आघाड़ी एक साथ आई है, उन्हें हमारी शुभकामनाएं। वे मिलकर चुनाव लड़े, लेकिन नासिक जिले का भरोसा भाजपा और महायुति पर है। अगर मन से महाविकास आघाड़ी के साथ भी गठबंधन करते हैं तो भी कोई फर्क नहीं पड़ेगा। मन से किसके साथ जाए यह उनका फैसला है। राजनीति में कुछ भी हो सकता है। बाळासाहेब की शिवसेना भी कभी काँग्रेस के साथ गई थी। त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी लढावं। बघा, नाशिक शहर आहे, विशेष करून जिल्हा आहे, हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी किंवा त्यांच्यावर त्याच्या नेतृत्वावर विश्वास असलेला सगळा हा जिल्हा आहे। आपण येत्या महापालिका निवडणुकीमध्ये आपण जसं म्हणतात तसं आमची या ठिकाणी तशी महायुतीचीच तयारी आहे। महायुतीच आम्ही लढणार आहोत। पण काही झालं तरी पण इथे कुठेही महाविकास आघाडीला त्यांनी कोणाबरोबर युती केली, काही केलं तर कुठेही त्यांना संधी मिळणार नाही। आपण जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये दोन गट बघायला मिळाले, कारण नाशिकमध्ये जरी नेत्यांनी असं जाहीर केलं असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं की आमचा त्याच्याशी निर्णयाशी काही संबंध नाही म्हणून। अजून पुढे पुढे काय काय होतं रे बघा। दररोज निर्णय होतील, दररोज बैठका होतील, नंतर तासातासाने होतील आणि कसे निर्णय बदलतील ते आपल्याला लक्षात येईल। कुठेही त्यांच्यामध्ये एकजूट नाहीये, कुठेही एक संघटना त्यांच्यामध्ये नाही, एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये। मुंबईत वेगळा निर्णय आहे, नाशकात वेगळा निर्णय आहे, पुण्यामध्ये वेगळा निर्णय आहे। मला वाटतं तरी पण आम्हाला त्यांच्या युतीशी आघाडीशी काही कुठे काही घेणं देणं नाहीये। त्यांनी कसंही लढावं। भारतीय जनता पक्ष महायुती सक्षम आहे। आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी लढायला तयार आहोत। आपल्याला कळेल की नाशिक शहर महापालिकेमध्ये निर्णय आल्यावर की जनता मतदार कुणाच्या पाठीशी आहे। त्यांचा एकमेव अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये रोखायचं आणि त्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येत आहे आणि ते आता ज्या काँग्रेस आणि मनसेचं जमत नव्हतं त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे। हे एकत्र आले तर आव्हान असेल का भाजपसमोर यांचं? मी आपल्याला तेच सांगतोय की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची फळी हे सर्व 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 दृष्टीने तयार आहोत आणि विशेष करून म्हणजे मतदार जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत। माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे। माननीय मोदीजींचं नेतृत्व आपण बघतात, त्यांच्यामुळे भाजपवर सगळ्यांचा विश्वास या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे आम्ही महायुतीमध्ये आहोत। त्यामुळे शिंदे साहेबांची सेना असेल, अजितदादांची टीम असेल, आम्ही सगळेजण या ठिकाणी सोबत आहोत। त्यांनी किती प्रयत्न केला, काही केलं तरी त्याचा कुठेही फरक पडणार नाही आणि निकाल आल्यानंतर आपल्याला आपण भेटू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल। मनसे काँग्रेस सोबत जाते, मनसे काँग्रेस सोबत जाते, ही त्यांची अपरिहार्यता आहे काय, कसं बघायचं? आता ते त्यांनी बघावं, त्यांना कुणाबरोबर जायचंय काय। राजकारणामध्ये म्हणजे आजकाल आपण बघितलं काहीही अशक्य नाही, काही होऊ शकतं, काही होऊ शकतं। म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जाते आणि त्यांचा जय जयकार करते, यापेक्षा अजून काय दुसरं काय उदाहरण देता येईल? त्यामुळे मग मनसे कुणाबरोबर गेली काय, कोण कुणाबरोबर गेला हा विषय तर फार दुय्यम आहे। मला वाटतं ज्यांना जसं पडेल त्यांनी तिकडे जावं। आमची तयारी पूर्ण आहे, आम्ही निवडणुका लढणं सक्षम आहोत आणि निकालानंतर आपल्याला हे कळेल। तुम्ही असं म्हणताय की शिंदेच्या शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि एकत्र लढायचं असं तुम्ही भूमिका घेताय, मात्र काही वेळापूर्वी समीर भुजबळ या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी तुमची भेट घेतली। नांदगाव, मनमाड, येवला मी महायुती म्हटलं, आपण असं मी काही एक पक्ष नाही म्हटलं। मी महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत हे मी 4 वेळा रिपीट केलं। त्यामुळे आमदार सुहास कांदे पण या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत, त्यानंतर तासाभराने समीर भुजबळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेटून गेलेत। आम्ही चर्चा करतो आहोत आणि इथे ज्या सगळ्या नगरपालिका आहेत, नगर परिषदा आहेत, त्या सुद्धा आमचा प्रयत्न हाच आहे की आम्ही सोबत येऊ। समीर भुजबळांनी थेट भूमिका घेतलेली आहे की शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाहीये आणि त्या ठिकाणी सुहास कांदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढले होते, आताही आम्ही त्या तयारीत आहोत अशी भूमिका ते सांगून गेले। दोघांची भूमिका आम्ही समजावून घेतली, दोघांची भूमिका समजून, म्हणजे सुहास कांदे आहेत, एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भुजबळ यांच्यामध्ये किती प्रेमाचे संबंध आपल्याला कल्पना आहे ते मी सांगायला नको। त्यामुळे साहजिक आहे ते वेगळे लढतील, पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून आम्ही मध्य मार्ग काहीतरी काढू आणि निश्चित या नाशिक जिल्ह्यावर पण महायुतीचा झेंडा फडकेल आणि असं तसं नाही फडकणार, अतिशय जोरात फडकेल। अशा परिस्थितीत भाजप कोणासोबत असेल, समीर भुजबळ की सुहास कांदे? अशा परिस्थितीमध्ये आमच्या सोबत कोण असेल हा विषय नाही भाऊ, पण याआधी पण आमदार राहुल आहेर यांची भेट घेतलेली समीर भुजबळ यांनी, आज तुमची भेट घेतलेली आहे। तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आणण्याचा त्यांचा इरादा आहे। अशा वेळेस सुहास कांदे आणि पर्यायी शिंदेना दूर ठेवण्याचं, अशा वेळेस आपण सुवर्ण मध्य म्हणतो पण नेमकं कसं निघणार आहे? आता बघा काय काय होतं, दोघांची मी चर्चा केलेली आहे।
काही प्रस्ताव मी त्यांच्यासमोर ठेवले की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे, आपण एकत्रित राहिलं पाहिजे. मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. मुंबईमधल्या 8 महापालिका ज्या आहेत, मुंबईमधल्या 8 महापालिका, मुंबई आहे, विरार आहे, ठाणे आहे, या ठिकाणी भाजप सोबळाची तयारी करते आणि त्या स्वरूपाची तयारी देखील भाजपची पूर्ण झाली, अशा प्रकारची चर्चा महायुतीत सुरू आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही महायुतीत लढणार आहोत. पण ज्या ठिकाणी अशक्यच असेल, जमतच नसेल, अपरिहार्य असेल, त्या ठिकाणी मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत, सोबळावर लढणार आहोत. पण शक्यतोवर आम्ही महायुतीमध्येच लढू. नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही जमिनीचा गैरव्यवहार झाला त्याची रक्कम आता 42 कोटींवर गेलेली आहे. प्रश्न असा उपस्थित होतोय की हे पैसे आता भरायचे कोणी, नेमका त्याच्यातनं काय तोडगा निघतोय, काय नेमकं होणार आहे? कारण तांत्रिक टेक्निकल तिथे काय बाब आहे किंवा काय तिथली चाललेली आहे गोष्ट का, त्या बाबतीमध्ये मला कुठेही अजून माहिती नाही. मी फक्त आपल्या सध्या आमचे दौरे चाललेले 5 जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची आहे, त्यामुळे सगळ्या ठिकाणी रोज एक जिल्ह्यामध्ये मी फिरतोय 5-6 दिवसापासून. परवाही नाशिकमध्ये 2 दिवस होतो, आज पुन्हा नाशिकमध्ये आलेलो आहे. त्यामुळे मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये चौकशी लावलेली आहे, त्या ठिकाणी चौकशी करतायत. चौकशी अंती काय जो रिपोर्ट येईल त्यावर सगळं पुढचं अवलंबून. राज ठाकरे यांची आज अचानक सुरक्षा वाढवण्यात आली, का बरं वाढवण्यात आली त्या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलं नाही, काय वाटतं? काही इंटेलिजन्सचे रिपोर्ट असतील त्या बाबतीत मलाही काही माहित नाही, आपण सांगता त्या ठिकाणी. पण जर सरकारने हा निर्णय घेतलाय, गृह खात्याने हा निर्णय घेतलाय, तर काहीतरी माहिती किंवा काही त्यांच्या कानापर्यंत आलं असेल, त्यामुळे ती वाढवली असेल. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहेत त्या ठिकाणी खरे ओबीसीच द्यायचे अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे. इतर पक्षांची काय भूमिका असेल, तुमची विशेषतः भाजपची काय भूमिका? खरे ओबीसी आणि बोगस ओबीसी कसं आपल्याला काय, म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं आहे मला कळालं नाही. असं कोणी म्हटलं? अच्छा, हा त्यांचा निर्णय आहे. आता शेवटी ओबीसी सर्टिफिकेट आहे, त्याची व्हॅलिडिटी आहे, तर त्यामुळे तर या विषयावर बोलणं, त्यांना बोगसच ठरवणं हे काही संयुक्तिक होणार नाही मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांना खरं म्हणजे ते तिकीट दिलं पाहिजे मला असं वाटतं, व्हॅलिडिटी असेल तर. म्हणजे शेवटी तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. आमच्या पक्षाचा काय निर्णय असेल तो आमचे अध्यक्ष आहेत, रवींद्र चव्हाण आहेत, देवेंद्रजी तो घेत. जामनेरमध्ये प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन कावडिया यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यांच्या संस्थेवरती खरं तर कारवाई एकीकडे सुरू होती आणि आता त्यांनी आत्महत्या. नाही, मला वाटतं की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या, विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा, हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी हिअरिंग सुद्धा त्यांचं चाललेलं होतं, याची मला माहिती आहे, कारण ते माझ्याच गावातली संस्था आहे. पण आजच मला सकाळी 10 वाजता 9 वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. अजून कारण काय ते झालेलं नाही, काही माहीत नाही. पण निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती, हे खरं आहे. हस्तक्षेप, राजकीय हस्तक्षेप काही या दबाव होता या जे चौकशी चालू होती त्यामध्ये, असं मला नाही वाटत. कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, पण तो अजून तो न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे. त्यांच्या बेलच्या बाबतीमध्ये विषय होता की भानगडी झाल्या त्या गावामध्ये आमच्या, याची मला कल्पना आहे. त्या संदर्भामध्ये अनेक गुंतागुंतीचा हा विषय आहे. त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असण्याचं कारण नाही. म्हणजे उगाच त्याला विषयांतर होतंय मला असं वाटतंय. पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या, त्या भानगडी सुरू होत्या, त्याची मला निश्चित कल्पना आहे. पण त्यांनी आत्महत्या का केली त्याचं कारण अजून मला तरी कळालेलं नाही. मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा ठरला असं कळत आहे. यासोबतच नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवक म्हणजे पुन्हा इन्कमिंग आपल्याकडे जोरदार होणार भाजपमध्ये, अशी चर्चा. अजून त्या संदर्भामध्ये मला काही माहिती इन्कमिंग कोणाचं आहे काय. पण आज आता 3 वाजता बैठक आमची भाजप कार्यालयामध्ये आहे. सगळे आमदार आहेत, आमचे माजी महापौर असतील, नगरसेवक आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, त्यांची सगळ्यांची बैठक मी या ठिकाणी बोलवली. त्यामध्ये निश्चित कळेल कोण अजून येणार आहे का नाही येणार आहे. त्या संदर्भात स्पष्टता 3-4 वाजता होईल. दादा एक व्हिडिओ परत व्हायरल झाला आहे. धनंजय देशमुखांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचं काहीतरी संभाषण आहे. दादा गौरव ज्यांना आरोपी म्हणून अटक केली आहे जरांगे यांच्या गटाप्रकारे. नाही, या बाबतीत मला कुठलीही माहिती नाही. आपण सांगता तेवढीच माहिती माझ्याकडे. ठाकरेंच्या बंधूंच्या अधिकृत राजकीय युतीला जागा वाटप झाल्यानंतर जागा वाटप चर्चा 11 तारखेनंतर मुहूर्त लागणार आहे असं कळतं. कोण ठाकरे? ठाकरे बंधूंच्या युतीला अच्छा, जागा वाटपानंतर
जागा वाटपाचा जो 11 तारखेनंतर मुहूर्त लागणार आहे. आता त्यांनी कधी मुहूर्त काढला, कुणाकडून काढला हे त्यांना माहित. त्यामुळे आता मी काही करताना मी काही हात बघत नाही किंवा ज्योतिषाकडे जात नाही. मी आजपर्यंत काही कुठे पूजापत्री किंवा असं काही आजपर्यंत केलेलं नाही किंवा बुवाबाजी कुठे केलेली नाही. त्यामुळे आता ते कोणत्या महाराजांना त्यांनी हात दाखवला आहे हे त्यांना विचारावं लागलं. त्यांनी त्याला काय सांगितलं आहे ते सांगू शकतील. बैठकीला तुम्ही जाता का? परवा साहेब त्याची तयारी आहे माझ्या संदर्भामध्ये.